आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. निखिल, अरे काय झालं? असं डोक्याला का हात लावून बसलायस? सगळं ठीक आहे ना? मला थोडं बरं नाही वाटत आहे. बरं वाटत नाहीये? मग डॉक्टरांकडे गेला होतास का? अगं नाही, असं काही मेजर काही नाहीये, व्हायरलच आहे. काय नाही ग, मला थोडं लो वाटत होतं म्हणून विचार केला तुला कॉल करावा. सॉरी आप, माझ्यामुळे तुला त्रास झाला. सॉरी काय त्यात? आपण एकमेकांची हेल्प करणार नाही तर कोण करेल? तू नाही का माझ्या मदतीला धावून आला होतास, मग मी पण यायलाच हवं ना. बरं तू जास्त विचार करू नकोस, मी डॉक्टरांना बोलवते. अगं नाही नको, खरंच नको. माझं बोलणं झालंय डॉक्टरांशी. गुड, मग त्यांनी औषधं दिली असतील ना, मी तुला औषधं आणून देऊ का? अगं नको, आहेत औषधं पण आहेत. पण घेतली नसशीलच ना तू. आणि जेवायचं काय, काही खाल्लंस का? नाही ग, खरंच काही इच्छाच होत नाहीये. असं कसं इच्छा नाहीये? आजारपणात काहीतरी खायला हवं ना, नाहीतर ताकद कशी येईल? अगं खरंच नको ग. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. तू इथे आरामात बस, मी तुझ्यासाठी सूप करून आणते. तेवढं तुला प्यावंच लागेल. अगं आराध्या, शांत बस, मी आलेच. अगं आराध्या, तू बस, मी आलेच. आराध्या अगं खरंच नको. बस, मी आलेच. जवळपास अर्धा तास झाला, अजूनही बाहेर आली नाहीये. उगाच नको नको ते विचार मनात येतात. आराध्या चुकीचं वागूच शकत नाही. जरा पेशन्स ठेव श्रेयस. श्रेयस कधी जाणार आतमध्ये? कधी तो आराध्या आणि निखिलला एकत्र बघणार? आता थोडं बरं वाटतंय का सूप पिऊन? गुड. मी तुझ्यासाठी फ्रुट्स पाठवते, तू वेळेवर मेडिसिन्स घे. मला निघायला हवं कारण माझ्या मीटिंग्स लाईनअप आहेत. आराध्या अजून थोडा वेळ थांब ना प्लीज. अगं मला थोडं असं रेस्टलेस फील होतंय. कारण आता तुला आरामाची गरज आहे. तू काळजी घे, नंतर भेटूया. आराध्या, हे काय निखिल? सॉरी, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. बस ना जरा. नाही, मला उशीर होतो, मला निघायचं. प्लीज प्लीज आराध्या, 5 मिनिटं थांब ना प्लीज. मला तुझ्याशी बोलायचंय थोडंसं, मला खूप महत्वाचं आहे. प्लीज प्लीज बस ना प्लीज. प्लीज आराध्या, 5 मिनिटं फक्त आपल्या मैत्रीसाठी. प्लीज प्लीज प्लीज. निखिल, मला उशीर होतोय, जे बोलायचं ते पटकन बोलतीस. आराध्या, माझी ना कधी सांगायची हिम्मत नाही झाली. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. अगं मी तुला माझ्या मनातलं सांगणारच होतो, पण तेवढ्यात मला तुझा ऍक्सिडेंट झाल्याची न्यूज कळाली.
मला खूप मोठा धक्का बसला. आणि परवा मी तुला ऑफिसमध्ये बघितलं तेव्हा मी तुला लगेच ओळखलं. पण निखिल, आता हे सगळं का सांगतोयस? मुळात मी तुला आधीही सांगितलंय की माझं श्रेयसशी लग्न झालंय आणि आज मी इथे आले कारण मी तुला एक माझा चांगला मित्र मानते. त्या पलीकडे माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही फिलिंग्स नाहीयेत. अगं, मी कुठे नाही म्हणतोय, पण मी माझ्या फिलिंग्सचं काय करू? तू वेळीच स्वतःला समजाव. मुळात हे लग्न मी केलंय यशोधराला धडा शिकवण्यासाठी आणि हे तुला मी आधीही सांगून झालंय. त्यामुळे आता तुझ्या फिलिंग्स ना तू सांभाळ. म्हणजे फक्त त्या बाईला धडा शिकवण्यासाठी तू हे लग्न केलंयस? हो. म्हणजे हे लग्न खोटं खोटं आहे? म्हणजे तुझं श्रेयसवर प्रेम पण नाहीये? नाही. हा, काय म्हणालीस? नाही. दॅट्स ग्रेट. हे बघ, माझं तुझ्यावर खरं खुरं प्रेम, खूप मनापासून. हे बघ, तुला न्याय हवाय आणि मला तुझी न्यायाची लढाई झाली की आपण दोघे आपला संसार. मी आधीच सांगितलंय निखिल, माझं लग्न श्रेयसशी झालंय आणि मला दुसरं असं कुणीही अप्रोच केलेलं चालणार नाही. लक्षात ठेव. कशाला उगाच सती सावित्रीचा आव आणतेस? हा, अगं हे सगळं लग्न खोटंच आहे ना, टाइमपासच आहे ना. माइंड युअर लँग्वेज निखिल. मुळात आज मी इथे आले कारण मला वाटलं आपल्यात फक्त चांगली मैत्री आहे आणि तुला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून. पण मला जर माहिती असतं ना की तुझ्या मनात या फिलिंग्स आहेत तर 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 मी इथे आलेच नसते आणि तुझ्याशी कधी कॉन्टॅक्ट सुद्धा केला नसता. हो का? आणि त्या श्रेयसच्या मागे मागे फिरत बसली असतीस? असं काय त्याच्यामध्ये जे माझ्यात नाहीये? शट अप. मुळात तो माणूस म्हणून 100% खरा आहे. तुझं आणि त्याचं कधी कंपॅरिझनच होऊ शकत नाही निखिल. त्याची आई आमच्याशी वाईट वागलीये, तो नाही. कळलं तुला? अरे हे काय लॉजिक आहे? हा, तुझा धडा शिकवून झाल्यानंतर पण तुला त्याच्याच सोबत राहायचंय का? तर तुझं त्याच्याशी लग्न झालंय म्हणून? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. माझ्या आयुष्यात माझं घर, माझा संसार, माझं लग्न, माझी लढाई, यात कधी कसं आणि काय वागायचंय हे मी ठरवणार, तू नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज असं वागलास परत असं वागायची हिम्मत सुद्धा करू नकोस. जी आराध्या यशोधरा सरनाईकला धडा शिकवू शकते ती तुझं काय करेल ना, याचा एकदा विचार कर. थांब आराध्या, तू मला अशी सोडून जाऊ शकत नाहीस. मी काय करायचं हे माझ्या आयुष्यात फक्त मी ठरवते. ओके. मग मी काय काय करू शकतो ते ऐक आणि मग हवं तर जा. धमक्या देतोयस मला? काय करणार आहेस तू? तुझं लग्न, तुझा संसार, तुझी लढाई, यातलं श्रेयसला नक्की काय काय माहिती आहे? 1 मिनिट, काय नक्की म्हणायचं काय तुला? तू श्रेयसशी का लग्न केलंस हे जर त्याला कळलं ना तर तुझ्या सगळ्या नाटकावर पडदा. हे बघ निखिल, तू असं काही करणार नाहीयेस. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला नाही सांगायचं. तू मला ब्लॅकमेल म्हण, धमकी म्हण किंवा ऑर्डर समज, पण आता मी जे सांगतोय ते ऐकल्याशिवाय तुला पर्याय नाही. काय मिळणार आहे तुला असं वागून? श्रेयसला सांगून तुला काय मिळणार आहे? मी त्याला काहीच सांगणार नाहीये. त्याला जे कळायचंय ते सगळं आपोआपच कळणार आहे.
नाही कळलं? तुझा लाडका नवरा श्रेयस बाहेर गाडीत बसलाय, तू बाहेर येण्याची वाट बघतोय बिचारा, आणि तू दरवाजा असाच उघडा ठेवलायस. आता तो सरळ आतमध्ये येईल. श्रेयस प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको श्रेयस. हे सगळं तू पाहिलंस ते खरं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस. प्लीज प्लीज. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी आता इथे माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ते खरं नाहीये? तू शांत हो ना. तू ऐकून तर घे. मी तुला सगळं खरं सांगते. तू प्लीज माझं ऐकून घे. मी तुला सगळं खरं सांगते. सांग ना, खरं काय ते तूच सांग का मी सांगू? अगं बोल ना, मी ऐकतोय. काय खरंय सांग यार, प्लीज सांग मला काय खरंय. नाही आहे ना उत्तर? कसं असणार उत्तर? कारण तू खोटं वागलीस माझ्याशी, विश्वासघात केलायस माझ्या प्रेमाचा, माझ्या इमोशन्सशी खेळलीयस तू. असं का वागलीस आराध्या? तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर मला तसं सांगायचं होतंच ना. का लग्न केलंस माझ्याशी? माझा काय दोष होता या सगळ्यात? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, वेड्यासारखं प्रेम केलं, त्याची शिक्षा दिलीस का मला? बोल आराध्या, बोल काहीतरी, प्लीज बोल. ठीक आहे, माझं उत्तर मला मिळालं. श्रेयस प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं तू पाहिलंस ना ते खरं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस, प्लीज. तू अजूनही तुझं वागणं जस्टिफाय करायचा प्रयत्न करतेस. तुझ्यावर प्रेम करून मी खूप मोठी चूक केली आराध्या, ज्याची शिक्षा मला मिळाली. थँक यू सो मच.
का वागलास तूस? का वागलास तू असं सांग ना. काय मिळालं तुला असं वागून? तुला माझा चांगला मित्र मानत होते, तू माझ्याशी असं केलंस. बोल ना निखिल, का वागलास तू असं? मला माहितीये तू असं का वागलास. तुझ्या गप्पा राहण्यातच मला माझं उत्तर सापडलंय. किती पैसे दिले होते तुला यशोधराने? सांग ना, किती पैसे दिले होते? घर, गाडी, बंगला, नोकर चाकर काय दिलं होतं तिने तुला? तर तू आज माझा संसार मोडायला निघालास निखिल. का केलंस तू असं? काय छान किंमत मोजली मी तुझ्या मैत्रीची, माहिती? जी मैत्री लोकांचा जीव वाचवते, त्या मैत्रीने आज माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तू तुझ्या मैत्रिणीला मदत करण्याऐवजी ज्या बाईने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिला मदत करायला निघाला होतास. खूप अभिमान वाटतोय मला तुझा आणि तुझ्या मैत्रीचा सुद्धा. सगळ्यांना सांगावंसं वाटतंय. आयुष्यात असे मित्र हवेत की तुम्हाला शत्रूची गरजच पडणार नाही. तुला माहितीये, मला ना डाऊट यायला लागला आता. मी ज्या निखिलला ओळखत होते ना, तो निखिल खूप वेगळा होता. इतका साधा होता, इतका सरळ मार्गी होता ना. त्याने कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला होता. शपथ घेतली होती, मी कधीच कोणाशी खोटं बोलणार नाही, कधीच चुकीचं करणार नाही. कोणाबरोबर चुकीचं होत असेल, एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन करणार नाही आणि त्यालाही सहन करू देणार नाही. पण हा जो निखिल माझ्या समोर उभा आहे ना, त्या निखिलला मी ओळखत नाही. 4 पैशांसाठी तू माझा संसार मोडायला निघालास निखिल. आराध्या, माझं नावही घ्यायची हिंमत करू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्याची माती करून स्वतःसाठी बंगला बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या निखिलला मी ओळखत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगाचा फक्त एकच नियम आहे. जे सुपात आहे ना तेच उद्या जात्यात येणार, आणि जे जात्यात आहे ते सुपात सुद्धा येईलच. ज्या 4 पैशांसाठी तू आपली मैत्री विकलीस, स्वतःचं इमान विकून ज्या बाईच्या पायावर गहाण टाकलंस, ती बाई उद्या तिच्या फायद्यासाठी तुला गहाण टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्यावेळी तुझ्याकडे काय उरेल माहिती? फक्त पश्चात्ताप. निखिल, सत्य हे सूर्यासारखं असतं, तेजस्वी. आज ना उद्या ते लोकांसमोर येणारच. आणि शेवटची गोष्ट, आज नंतर मला आयुष्यात कधीही तोंड दाखवू नकोस.
संजय, आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं झालंय. श्रेयसने निखिल आणि आराध्याला एकत्र पाहिलंय. आय एम शुअर आता श्रेयस इज एक्स्ट्रीमली अपसेट. तो नाराज आहे. आता ती आराध्या श्रेयसच्या आयुष्यातून आणि आमच्या पॅलेस मधून एकाच वेळी बाहेर जाणार बघ. रादर आय एम शुअर श्रेयस तिला हाताला धरून घराबाहेर काढणार. गॉड, डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड.